यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी बोलूच दिलं नाही, यावरूनच शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांवरील नाराजी दिसून आली आहे। यातच सांगलीतल्या विटा परिवर्तन मेळाव्यात विनोद तावडे मुख्यमंत्र्यांवर कडाडले। दुष्काळाच्या दरम्यान महाराष्ट्रात 350 कोटी रुपयांचा चारा घोटाळा मुख्यमंत्र्यांच्या गावात झालाय। या प्रकरणी 4 मंत्री तुरुंगात जाऊ शकतात, मात्र मुख्यमंत्री या घोटाळ्याची चौकशी करायला तयार नाहीत, असा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलाय। शेतकऱ्याला भाव देताना स्वामीनाथन समितीने जे म्हटलंय की शेतमालाचा उत्पादन खर्च त्यात 50% तेवढा खर्च वाढवला की तो त्याचा नफा मानला पाहिजे, तोच नियम ऊस उत्पादक शेतकऱ्याला लावणं गरजेचं आहे। सरकारने हे म्हणणं की हे कारखाने ठरवा आणि आपली जबाबदारी झटकणं योग्य नाही। कारखाने ज्यावेळी बुडीत जातात ते हजारो कोटीचं अनुदान सरकारच देतं, ते सरकारने ताबडतोब शेतकरी नेत्यांना बोलवावं, चर्चा करावी, शासनाने यात मध्यस्थी केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि शेतकऱ्याला समाधानकारक ऊस दर देणं हे गरजेचं आहे। 350 कोटीचा चारा घोटाळा महाराष्ट्रात झालाय, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झालेला आहे, याचे पुरावे सगळ्यांनी सादर केले आहेत, पण मुख्यमंत्री हा चारा घोटाळ्याची चौकशी करायला तयार नाहीत। त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते अडकतील, मंत्री काय अडकतील, जसे लालू यादव जेलमध्ये गेले तसे महाराष्ट्राचे 4 मंत्री जेलमध्ये जातील, पण मुख्यमंत्री याची चौकशी करायला तयार नाही आहेत। दुर्दैव हे आहे की भ्रष्टाचार करणारा जितका दोषी आहे त्याहून जास्त भ्रष्टाचारला पाठीशी घालणारा दोषी असतो आणि म्हणून मुख्यमंत्री पाठीशी घालताना स्वतः भ्रष्टाचारात दोषी होत आहेत असं आमचं मत आहे।